नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनोनी विटी. आज आपण इयत्ता 9वीमधील विज्ञान भाग 1 या विषयातील चॅप्टर नंबर 1 लॉ ऑफ मोशन यातील न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम या घटकांबद्दल माहिती बघणार आहोत. In this section, we are going to take a look at Newton's law of motion, number 2, law of conservation of momentum. न्यूटनचे गतिविषयक नियम आणि संवेग अक्षतेचा नियम आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. You must have played tug of war so long as the force applied by both the sides are equal. That is, balance the center of the rope is static in speed of the applied force. On the other hand, when the applied force become unequal, that is unbalanced, a net force gets applied in the direction of the greater force and the center of the rope shift in that direction. बघा, आता आपल्याला गतिविषयक पहिल्या नियमाचं काही माहिती या ठिकाणी बघायची आहे. संतुलित व असंतुलित बल कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य करतं. आपण रस्सीखेच हा खेळ खेळलेलो आहे आणि हा खेळ खेळत असताना जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर हा असतो. रस्सीखेच खेळत असताना दोन्ही बाजूंना जे उभे असतात दोरी ओढण्यासाठी, जोपर्यंत दोन्हीकडून सारखं बल प्रयुक्त होत असतं तोपर्यंत ती रस्सीचा जो मध्य असतो तो कसा असतो, स्थिर असतो. इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने, अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर असतो. बघा, बल तर दोन्हीकडून लावले जाते आणि ते बल सारखं असल्यामुळे त्या ठिकाणी ते दोन्ही बले संतुलित असल्याने केलेले बल लावले असताना सुद्धा त्याचा मध्य जो आहे तो स्थिर असतो. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते, कोणतेही एका बाजूने जर बल वाढलं तर त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात व परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. हे तर आपण साहजिक लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे. आपल्याला हे माहीतच आहे की ज्या दिशेला आपण बल जास्त लावलं त्या दिशेला त्या रस्सीचा मध्य सरकतो. मग यावरून काय लक्षात आलं बघा, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. बघा, त्यांनी काय सांगितलं की जर कोणतीही एक वस्तू आहे त्या वस्तूवर जर बाह्य बल जर कार्यरत नसेल तर ती विराम अवस्थेत असते, म्हणजे त्या ठिकाणी ती शांत असते. आणि किंवा सरळ रेषेतील एखादी गतिमान वस्तू असेल तर त्याच्यावरती आपण जर बल लावलं नाही तर ती तिच्या गतीमध्ये सातत्य ठेवून ती काय करते, त्या ठिकाणी ती गतिमान राहते. पण जर त्या ठिकाणी आपण बल जर लावलं तर विराम अवस्थेतील वस्तू गतिमान होईल आणि गतिमान वस्तूला तर त्या ठिकाणी आपण बल लावण्याचा प्रयत्न केला, एक तर तिची गतिमान वस्तू जी आहे ती स्थिर होईल किंवा तिची दिशा आपल्याला बदलता येईल. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रिकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स both on the mass of the former object and its velocity. This means that the effect of the force depend on a property related to both mass and velocity of the striking object. This property was termed momentum by Newton's. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम बघा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. म्हणजे बलाचा
परिणाम घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म जो आहे कारणीभूत असतो. या गुणधर्माला न्यूटनने संवेग असे संबोधलेले आहे. मोमेंटम बघा आता. संवेग काय असतो? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. P इज इक्वल टू m इंटू व्ही. त्या ठिकाणी वेगाला व्ही हे नाव दिलेलं आहे आणि मास म्हणजे m. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. संवेग म्हणजे काय बघा? वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. P बरोबर m गुणिला v. संवेग ही सदिश राशी आहे. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occur in the direction of the force. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो बघा. We have learned about force and its effect on the object of Newton through Newton's first and second law of motion. बघा, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या दोन नियमामधून बल आणि बलाचे परिणाम यांची आपल्याला माहिती मिळाली. आता तिसरा नियम काय म्हणतो बघा. However, in nature force cannot act alone. Force is a reciprocal action between two objects. Force are always applied in pairs. When one object applied a force on another object, the latter object also simultaneously applied a force on the former object. The force between two objects are always equal and opposite. This idea is expressed in Newton's third law of motion. The force applied by the first object is called action force, while the force applied by the second object on the first is called reaction force. बघा, या ठिकाणी तिसऱ्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलंय की परंतु निसर्गात बल एकांगी असू शकत नाही. एकांगी म्हणजे वन साइड. बल ही दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. आता उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला आता एक सांगतो मी. एक मोठा दगड आहे समजा. तुमची जेवढी उंची असेल तेवढं पकडा. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या कमरेपर्यंत किंवा तुमची जेवढी उंची आहे तेवढा उंच एक मोठा दगड आहे किंवा खडकाचा एक तुकडा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तुम्ही तो ढकलण्याचा प्रयत्न करताय. यावेळेस काय होतंय, तुम्ही त्याच्यावर जो फोर्स लावताय तो दगडसुद्धा त्याला विरोध करतोय. अपोजिट त्या ठिकाणी तो काय करतोय, विरोध करतोय. म्हणजे या ठिकाणी दोन्ही वस्तू एकमेकांवरती त्या ठिकाणी बल प्रयुक्त करताय. अजून एक उदाहरण द्यायचं जर झालं तर एक टेबल आहे समजा. त्या टेबलवरती तुम्ही एक पुस्तक ठेवलं. तुम्ही वरतून त्या टेबलाच्या वरतून पुस्तक सोडलं आणि ते कुठे पडणार आहे, टेबलवरती त्या ठिकाणी ते पुस्तक पडलं. ॲक्च्युली त्याला ग्रॅव्हिटेशन आपल्याकडे काय करते, खेचते. परंतु या ठिकाणी त्याला टेबलने काय केलंय, अडवून धरलेलं आहे. या ठिकाणी विरुद्ध दिशेने त्याला काय करताय, बल प्रयुक्त त्या ठिकाणी होतंय. म्हणजे पुस्तक खाली जाण्याचा प्रयत्न करताय परंतु या ठिकाणी त्याला जो टेबल आहे तो विरुद्ध दिशेने ढकलण्याचं काम करतोय. हे दोन्ही वस्तूंमध्ये त्या ठिकाणी बल लागतंय. समोर तुम्ही ज्या वस्तूवर बल लावताय ती वस्तू छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती वस्तू छोटी असेल किंवा मोठी असेल, पण ती त्या ठिकाणी तुम्ही जर त्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं ती वस्तूसुद्धा विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करते. म्हणजे बल हे एकांगी असत नाही. बल हे दोन्ही वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे. ठीक आहे. दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात ही संकल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात मांडली आहे.
पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतात. आपण एखाद्या वस्तूवर बल लावतोय, ती आपली झाली क्रिया, ॲक्शन झाली. ठीक आहे. आणि जर ती वस्तू, आपण ज्या वस्तूवर बल लावतोय तीच वस्तू आपल्याला जर बल लावत असेल आपल्यावर, तर ती झाली प्रतिक्रिया बल. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं रिॲक्शन फोर्स आपण त्याला म्हणतो, प्रतिक्रिया बल. तर अशा पद्धतीने पुढे त्यांनी सांगितलंय बघा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर काय असतात, विरुद्ध असतात. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सपोज an object A has mass m1 and its initial velocity is u1. An object B mass m2 and initial velocity u2. According to the formula for momentum, the initial momentum of A is m1 into u1 and that of B is m2 into u2. Suppose these two objects collide, let the force on A due to B be F1. This force will cause acceleration in A and its velocity will become v1. Therefore, momentum of after collision is equal to m1 into v1. संवेग अक्षयतेचा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी सांगितला आहे की समजा A या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग हा u1 आहे. सुरुवातीचं बल त्या ठिकाणी u1 ने दाखवले. तसेच P या वस्तूचे वस्तुमान m2. आता दोन वस्तू लक्षात येण्यासाठी आपल्याला त्यांनी m1 आणि m2 हे सांगितलेले आहे. ठीक आहे. आणि त्याचा वेग हा u2 आहे. संवेगाच्या सूत्रानुसार A वस्तूचा सुरुवातीचा वेग हा m1 गुणिले u1 किंवा m1 u1 व वस्तूचा सुरुवातीचा वेग m2 u2. ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी A वस्तूवर B वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन A वस्तू त्वरणीय होते व तिचा वेग v1 होतो. म्हणून A वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1 v1 हा मिळतो. According to Newton's third law of motion, A also exerts an equal force on B but in the opposite direction. This will cause a change in the momentum of B. It is velocity after collision is v2. The momentum of B after collision is equal to m2 v2 if F2 is the force that act on object B. बघा, न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार A वस्तू देखील B वस्तूवर समान बल प्रयुक्त विरुद्ध दिशेने या ठिकाणी प्रयुक्त करते. त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग v2 झाल्यास B वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2 v2. जर B वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर बघा F2 is equal to minus F1. Therefore, m2 a2 is equal to minus m1 a1. कारण काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. Therefore, m2 into in bracket v2 minus u2 upon t is equal to minus m1 into v1 minus u1 upon t. कारण काय त्या ठिकाणी a is equal to acceleration is equal to v minus u upon t. Therefore, m2 in bracket v2 minus u2 is equal to minus m1 in bracket v1 minus u1. Therefore, m2 v2 minus m2 u2 is equal to, आता बघा या ठिकाणी पुढे त्यांनी आज दाखवलेलं बघा मायनस m1 v1 प्लस m1 u1. मग m2 v2 प्लस m1 v1 हे एका दिशेला घेऊन घेतले बरोबर m1 u1 प्लस m2 u2
हे सुद्धा डाव्या बाजूला होते उजव्या दिशेला घेतले म्हणून त्या ठिकाणी प्लस या ठिकाणी M2 U2 झालं. आता याच्यावरून आपल्याला लक्षात आलं द मॅग्नेट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आले. When no external force act on two interacting objects, their total momentum remain constant. It does not change. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. हे एक गोष्ट लक्षात आली. When two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. पुढील तासामध्ये आपण लेक्चर नंबर 4 मध्ये सायन्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे बघणार आहोत. धन्यवाद.